नमस्कार, मी सपना प्रवीण चौधरी, राहणार धुळे. सध्या घडलेल्या सर्वात वाईट कृत्य हे सर्वांसाठी एक मोठं धक्कादायक आहे. खरंच स्त्रिया सुरक्षित आहे काय? प्रश्नांचा काहूर उठतो आहे. यावरच मी माझ्या काही भावना माझ्या कवितावरून तुमच्यासमोर व्यक्त करीत आहे. खरंच आपण 21व्या शतकात जगतो का? काय घडतंय? कोण लढतंय? कुणाची हानी तर कुणाची वाणी? समजायला तर सर्व नीट लागतंय, मात्र झुंज द्यायला तो खरा न्याय लागतोय. व्यसन आणि फॅशनच्या जगात हरवले कुठे ती हो सरकार, जिथे आईचा पदर ही सावली असते आणि बहिणीचे शब्दच खूप मोठा आधार असते. मात्र धावत्या युगात शस्त्र आणि बलात्काराचे तंत्र हाती असते. हे कसलं युग हो, जिथे नारी ही शरीराची भूक असते आणि बाजारात तिची बोली लागत असते. मान्य आहे मला की स्त्री शिकून पैसे कमविते, घर चालविते, परंतु पुरुषांची घाण नजर तिच्यावरच असते. अरे ती पण कुणाची आई बहीण असते. खेळण्यासाठी कुणाची ती नाही, ती बावली असते. निर्भया, मौमितासारख्या कित्येकांनी आपले प्राण गमावले. शरीरांची हानी झाली, प्राणांची ज्योत मालवली. न्याय मिळेल तेव्हा मिळेल हो, न्याय मिळेल तेव्हा मिळेल हो, परंतु परत येतील का त्या पुन्हा? फक्त आठवणीत असतील हत्याकांड रूपी केव्हा केव्हा. शेवटी माझी कडकडीत विनंती माझ्या या सरकारला, नका मला द्या त्या योजना जिथे फक्त पैसा आणि आनंद येईल. लाडकी बहीण योजना कशाला ती, जिथे देशातीलच काही भाऊ बहिणींचा घात करतील. माझे संरक्षण माझा न्याय असायला हवा आणि स्त्री जन्माचा ठसा हा कायम अंगीकृत असायला हवा. स्त्रियांचे रक्षण ही आपुलकीची जबाबदारी आहे आणि अखेर यातच स्त्री जन्माचे खूप मोठे सार्थक आहे.